विद्यार्थी मित्रांनो, माझे विद्यापीठ हा कविवर्य नारायण सुर्वे यांचा कविता संग्रह आपण अभ्यासत आहोत. आपण नारायण सुर्वे यांच्या कवितातील विविध जाणीवा अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण महानगरीय जाणीवा, मार्क्सवादी जाणीवा, कामगारविषयक जाणीवा अभ्यासल्यात. आज आपल्याला त्यांच्या कवितेतील स्त्री जाणीवा अभ्यासायच्या आहेत. नारायण सुर्वे हे साठोत्तरी काळातील एक महत्त्वाचे कवी आहेत आणि एकूणच जेव्हा साठोत्तरी साहित्याचा आपण विचार करतो तेव्हा या साठोत्तरी साहित्यात प्रवाहित झालेल्या ज्या वैचारिक जाणीवा आहेत त्या सुर्व्यांच्या कवितेमध्ये देखील आहेत. ही वैचारिक जाणीव त्यांची स्त्रीचित्रणं अभ्यासल्यानंतर देखील आपल्या दृष्टीपथात येते. त्यांच्या कवितेतील स्त्रीचित्रणे ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सुर्व्यांनी कष्टकरी कामगार स्त्रीचे चित्रण करून या स्त्रियांच्या जीवनातील संघर्ष, व्यथा, वेदना, दुःख, अवहेलना यांचे चित्रण केलेले आहे. सुर्व्यांच्या कवितेतील ही कामगार स्त्री आई आहे, पत्नी आहे, मैत्रीण आहे, प्रेयसी आहे, ती वेश्या आहे, अशिक्षित आहे, परंतु ती प्रामाणिक आहे. अशा विविध रूपांमध्ये ह्या स्त्रिया आपल्याला सुर्व्यांच्या कवितेमध्ये भेटतात. त्यांच्या कवितेतील स्त्री कमवती आहे, ती स्वतंत्र आणि स्वच्छंदी आहे. ह्या सर्व स्त्रिया क्रियाशील आहेत, सृजनशील आहेत. त्यांच्या या संग्रहातील धीर नावाच्या कवितेतील पत्नी कवीला धीर देताना दिसते. म्हणजे अशी धैर्यशाली स्त्री सुर्व्यांनी रेखाटलेली आहे. त्यांची काळजी घेताना दिसते. ती कवीची प्रेरणा आहे, स्फूर्ती आहे. त्याला मानसिक आधार ती देते. त्याने हतबल होऊ नये असे तिला वाटते आणि म्हणून ती त्याला म्हणते की किनाऱ्यावर जशी ओझी उतरवून ठेवतात तसाच तू तुझा शीण माझ्याजवळ उतरवून ठेव. कवी दुःखाने शिणला आहे याची जाणीव होण्याइतकी ती चाणाक्ष आहे. सुर्व्यांच्या कवितेत विवाहपूर्व प्रीती फुललेली दिसत नाही. त्यामुळे विवाहोत्तर प्रीतीमध्येच कवीची पत्नी हीच त्याची प्रेयसी बनलेली दिसते. माणूस नावाच्या कवितेतील तिने काहीही व्यक्त न करता आपला फाटका संसार शिवून काढला आहे. आपल्या संसारासाठी तिने खूप कष्ट सोसले याची जाणीवही कवीला आहे आणि त्याचे श्रेयही कवी तिला देताना दिसतो. कवी म्हणतो, तू इतके वाईट वाटून घ्यायला नको होते. ओठात आलेच होते शब्द, निखारे ओतायचे होते. का थांबलीस, का शिवले सोट, का थबकले पाऊल, कोसळणाऱ्या विजेने असे वळून पाहायला नको होते, असं कवी तिला म्हणताना दिसतो. ही एक वैचारिक जाणीव आहे की या स्त्रियांना दाबून ठेवलेलं नाही आहे. परिस्थितीने त्या गांजलेल्या आहेत, परंतु त्या या संसारासाठी खस्ता खात आहेत. आपल्या माणसांसाठी त्या खस्ता खात आहेत आणि म्हणून यातील पुरुषालाही ही जाणीव आहे आणि म्हणून तो म्हणतो की तू इतके वाईट वाटून घ्यायला नको होते. ओठात आलेच होते शब्द, निखारे ओतायचे होते. का थांबलीस, का शिवले सोट, असं तो म्हणताना दिसतोय. तर ही जाणीव ही महत्त्वाची आहे. आयुष्यभराच्या कष्टी जीवनानंतरही व्यक्तिगत जीवनातले स्वतःचे फुलपण कायम ठेवून कवीला सतत कार्यरत ठेवणे ही महत्त्वाची जबाबदारी या स्त्रीने पार पाडलेली आहे. तिच्या या फुलपणाबद्दल कवी खुश होऊन दगड नावाच्या कवितेमध्ये म्हणतो, खूप दूरवर नांगरून पडला आहे उजेड, खुशीत आहे मी, तुझे फुलपण तुला विसरले नाही. तुझ्यातला हा जो सुकुमार असा भाव आहे तो तुला विसरला नाही, त्यामुळे मला आनंद आहे. कवीने आयुष्यभर जीवनाशी तडजोड केली नाही, म्हणूनच तर आयुष्यभर स्वागतास पेटे निखारेच त्यांच्या सामोरे आले. कदाचित जीवनाशी तडजोड केली असती
तर 4 दिवस सुखाचे वाट्यालाही आले असते. पण असे तडजोड करणे तिलाही मान्य नव्हते. त्यामुळे निखाऱ्याच्या साथीतही तिनेच कवीला सावरलेले दिसते. कवी लिहितो, हारलो कैकदा झुंजीत, तूच पदराचे शिडू भारलेस. म्हणजे ही जी त्यांची सखी आहे, तर ही त्याला प्रेरणा देते. तडजोड करायला ती सांगत नाही, तर ही झुंज द्यायला ती सांगते. हताश होऊन गोठलो, तूच पाठीवर हात ठेवलेस. स्त्रीच्या अस्तित्वाची जाणीवही हा कवी ठेवताना आपल्याला दिसतो. आणि मराठी कवितेमध्ये ही एक नवाच असा हा पायंडा दिसतो, किंवा एक नवरूप असं असलेलं आपल्याला दिसते. सुर्वे स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहत नाहीत, तर तिच्याकडे ते सुखदुःखातली एक भागीदारीन, दुःखे हलकी करण्याचे एक ठिकाण, एक आधार म्हणून पाहतात. म्हणजे स्त्रीकडे ते एक आधार म्हणून पाहतात. आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना ती एक चांगली जागा वाटते. ती त्यांच्या खांद्याला खांदा लावून पोटासाठी कष्ट करते. ते आपल्या पत्नीला स्वप्नातील जगात अडकवून ठेवत नाहीत, तर आपल्या संघर्षातील सहकारी समजतात. ते म्हणतात, शिंक्यावरची भाकर घे पुटपुटला, उद्यापासून तिलाही काम बघ बाबा. गांगरलो, भोंडून स्थिर झालो, तिच्या ओठावर ओठ टेकवून बिछानासह बाहेर पडलो त्या रात्री. तिचे ओठ अधिकच रसाळ वाटले, अधिकच. सत्य नावाच्या कवितेमध्ये कवी असं म्हणतायत. तर संघर्ष करायला तिच्या सकट ते बाहेर पडताना आपल्याला दिसतात, बिछाण्यासकट. स्त्रीकडे पाहण्याची ही नवी दृष्टी सुर्व्यांनी मराठी कवितेला दिलेली आहे. विचार या कवितेत कवी तिला विजेची उपमा देतात. लक्षणीय अशी ही एक उपमा कवी येथे देताना दिसतात. विजेप्रमाणे तिने आपले अंधारमय जीवन प्रकाशमय करीत राहावे. क्षणभर चमकणारी वीज ही आसमंत उजळून टाकते, तशी कवीच्या भावजीवनांचा आसमंतही त्यांच्या पत्नीच्या विजेच्या धर्मामुळे उजळणार आहे. कवी म्हणतो, कुदळ घालून रस्ता खोदणारे शब्द, कुदळ घालून रस्ता खोदणारे शब्द चिंब भिजून निथळच सावलीत दमून बसतात. अशा वेळी मला तुझे भारलेले हात हवेत. तिला मागतोय कवी हात तिचे. कधी विचार असे वागतात, मळणीच्या खुंटाभोवती रवंथ करीत संथ फिरतात. मध्यरात्रीस चिमणीच्या उजेडात जीवनाचा अर्थ शोधित कार्यकर्ते भांडत बसतात. अशा वेळी सावरणारे तुझे मला हात हवेत. म्हणजे ज्यावेळी ते कुदळ घालून रस्ता खोदतात, त्यावेळी ती सावली तू माझी हो. आणि ज्यावेळी ते क्रांती करायला जातात, विद्रोह करतात, भांडतात कार्यकर्त्यांसोबत, त्यावेळी देखील सावरणारे तुझे हात मला हवेत. कधी विचार असे होतात, क्षितिज तोलीत पंख आवरून कारखान्यावर कबुतरे बसतात. भूगर्भातील खोल धुवाधार काळोखात घट्टेवाले कंदील धरून कोलारच्या खाणी राबतात. अशा वेळी देखील तुझे मला छत्ररूपी हात हवेत. म्हणजे कवी तिच्याकडे छत्र मागतो आहे. कवी तिच्याकडे एक जीवनाचा अर्थ शोधतो आहे तिच्या सहवासामध्ये. आणि तिने सावरायला पाहिजे. तिच्याजवळ बसून, सावलीत दमून बसून तिच्याजवळ आपल्या मनातलं त्याला बोलता आलं पाहिजे, असा भाव सुर्वे येथे व्यक्त करताना दिसतात. सुर्व्यांची पूर्ण जिंदगी ते म्हणतात बर्बाद झाली. ती कशामुळे? भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, असं सुर्वे म्हणतात. आणि त्यामुळे या जीवनसंघर्षात 4 सुखाचे क्षणही त्यांना उपभोगता आले नाहीत.
परंतु ती दोघंही त्याबद्दल कटुता व्यक्त करत नाहीत. त्यांच्या कवितेतील क्रांतिकारक आपल्या सखीच्या सहाय्यानेच क्रांती करू पाहतोय. सखीला समाज परिवर्तनाच्या क्रांतीत सहभागी करून घेण्याची ही प्रवृत्ती ही मराठी कवितेत नवीच दिसते. तेव्हा एक कर या कवितेत कवी म्हणतात, जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन तेव्हा एक कर. म्हणजे माझं अस्तित्व असणार नाही तेव्हा तू एक कर. तू निशंक मनाने डोळे पुस. ठीकच आहे, 4 दिवस धपापेल जीव गदगदेल. म्हणजे माझं अस्तित्व संपल्यानंतर तुझे डोळे ओले होतील, 4 दिवस तुला दुःख होईल. परंतु कवी म्हणतात, उतू जाणारे हुंके आवर, कढ आवर. आणि सगळ्यात नाविन्यपूर्ण आणि एक जो प्रस्थापित अशा ह्या व्यवस्थेमध्ये जो विचार मांडला गेलेला नव्हता तो विचार कवी येथे मांडतो. नवे हिरवे चुडे भर. म्हणजे तू पुन्हा नवीन संसार थाट. उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नको. खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर. मला स्मरून करून हवे तर मला विस्मरून कर. तर हा एक नाविन्यपूर्ण विचार कवी या कवितेमध्ये व्यक्त करतात. पुरुष सत्ताक संस्कृतीला धक्का देऊन स्त्रीमुक्ती विचाराला प्रोत्साहन कवी येथे देताना दिसतात. तसेच विधवा विवाहाला किंवा पुनर्विवाहाला पुष्टीही कवी येथे देताना दिसतात. पती गेल्यानंतर तिने केवळ त्याच्या स्मरणार्थ आपले पुढील आयुष्य घालवू नये, म्हणजेच त्या चिरवेदनेच्या नादी लागू नये असे कवीला येथे वाटते. सुरव्यांच्या कवितेतील ही सहचारिणी पतीच्या सुखासाठी कोणतेही कार्य करण्यास मागे पुढे पाहत नाही. ही स्त्री गुणी आहे, कष्टाळू आहे. यातील पोस्टरनाच्या कवितेतील शिंदेची बायको खड चांगली करते. इसल्याची मा कडक बाई आहे. ह्या स्त्रिया विविध कष्टाची कामे करतात. देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांचे जीवन वास्तवही सुर्वे येथे रेखाटतात. मात्र या जगातही सच्चाई आहे, नैतिकता आहे, कृतज्ञता आहे. आणि म्हणूनच नेहरू गेले त्या दिवशी वेश्यावस्तीत काम बंद ठेवले जाते. ही कृतज्ञता आहे. सुरव्यांच्या कवितेतील ही स्त्री पुरुष सत्ताक व्यवस्थेची देखील बळी ठरलेली आहे. सुर्वे म्हणतात, पगाराच्या दिवशी पिसाट होऊन आदळत घुसायचा घरात. आई भीतीने अंग चोरून उभी राहायची बिचारी कोपऱ्यात. म्हणजे ही पण एक स्त्री यामध्ये रेखाटलेली आहे. कारण या कवितेतील जो पुरुष आहे तो एक वैचारिक वारसा किंवा एक विचार देताना जरी दिसत असला तरी तो एक कामकरी कष्टकरी पुरुष आहे. आणि म्हणून व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेला तो दिसतो आपल्याला. आणि म्हणून मग तो पगाराच्या दिवशी पिसाट होताना आपल्याला दिसतो. आणि मग त्यावेळी ती घरातली स्त्री जी आहे ती कोपऱ्यात अशी दडपून गेलेली आपल्याला दिसते. तर ही जाणीवसुद्धा कवी येथे व्यक्त करताना दिसतात. तर अशा विविध जाणीवा या माझे विद्यापीठमधल्या आपण अभ्यासल्या. इथे आपण थांबूया. धन्यवाद.